तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं परत एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आता साधारण संध्याकाळची वाजलेत आहे 5 आणि मी चाललो आहे सध्या आता भाजी काढायला. म्हणजे आता उद्या मंगळवार आहे, तर सकाळसाठी पालेभाजी म्हणून आता आपण जिथे पालेभाजी पेरलेली आहे, जिथे केलेली आहे त्या ठिकाणी मी चाललो आहे पालेभाजी आणायला. तर चला दाखवतो. गेल्या वेळेला आपण एक व्हिडिओ बनवली होती पालेभाजीच्या त्या फळामध्ये. तर आता बघूया भाजी वगैरे कशी काय झाली ती. तर चला. तर ही इकडे आपली पाण्याची टाकी बघा, पाणी वगैरे ओव्हरफ्लो होऊन वाहत आहे. पाणी अजून भरपूर आहे. आता भाजी तर हे इकडे फादर पालेभाजी काढतात. बघूया पालेभाजी छोटी राहिली ना अजून. मागणं पेरली, पाणी असं तर भरपूर वाढली असती. पाणी लावतो ना. हे बघा, हा इकडे मुळा आहे. मुळा पण चांगला झाला आहे, अजून वाढेल ना मुळा. 8-10 दिवसाचा मुलगा. हा बघा मुळा, मुलगा लगेच वाढत नाही. पालक सारखा वाटतो तो. हा बघा इकडे मुळा मस्त वेगळा झाला आहे. हा इकडे पाला. हे बघा इकडे 2 वाफे भाजी काढून झालेली इकडे. तर थोड्या दिवसांनी परत याच्यामध्ये भाजी पेरायची. तर हे असं सगळं आहे. इकडे भेंडा, भेंडे अजून कमी उंचीचे आहेत पण बघा इकडे भेंडे पण लागायला सुरुवात झाली. छोटे छोटे भेंडे आहे बघा, शेजाऱ्यांचे आपल्या. इकडे बावची, आपण फुलं वगैरे आलीत, लागायला लागले बघा. बावचीच आहे नाही. हे बघा इकडे गावठी गवार. आपल्याकडे सगळं होतं. भरपूर दिवसात पाणी लावलं नाही असं दिसतंय. इकडे भेंडे, परत आणि नवीन परत मुळा पेरलेला आहे. इकडे पालेभाजी आहे. म्हणजे अल्टरनेट असं चालूच आहे. मुळा संपला की परत पेरला जातोय. जानेवारी फेब्रुवारीपर्यंत चालतं. एकदा मग गरमी वाढली की काय हे होत नाही. हे इकडे चवळी आहे की वाल आहे. हे बघा, हे इकडे वाल आहेत. वालाच्या शेंगा थोड्या दिवसात भेटते आपल्याला. हा इकडे कुळीद. हे बघा कुळदाला फुलं वगैरे यायला लागलेत. हे बघा, थोड्या दिवसात कुळदाला फुलं येतील, शेंगा वगैरे. महिन्याभरात कुळीद होऊन जाईल. कुळीद वगैरे मस्त झाला आहे. तर हा इकडे पालेभाजीमध्येच लाल माठ बघा, जबरदस्त असा एकदम लाल लाल वाटतोय बघा. संध्याकाळीचे सूर्यप्रकाश असं उलटून दिसतं बघा. बघा एकदम लाल वाटतोय. शेजाऱ्यांचा आहे. आणि हे इकडे कोथिंबीर, म्हणजे आपल्याकडे देखील कोथिंबीर होते मित्रांनो. बघा थोडा वेळ लागतो परंतु होते. तर मित्रांनो हे बघा, ही मुळ्याची जुडी आहे. आणि इथे पाण्यावरती धुवून वगैरे झालेली आहे. मुदाला माती वगैरे असते म्हणून. हे बघा, ह्या जुड्या आपण 15 रुपयांनी विकतो. कोण पण घेतो सहज 15 रुपयांनी. हे बघा पालेभाजी आहे. पालेभाजी धुतात आहे बघा. कोवळी आहे आणि जरा लहान आहे अजून. आणि या इकडे पालेभाजी जरा पेरताना एकदम घट्ट पेरणी झाल्यामुळे जरा एकदम तितकी मोठी झाली नाही, किंवा घट्ट असल्यामुळे जरा ही रोपं
थोडीशी बारीक बारीक आहेत, लवकरच काढलेली आहे. कोवळी कोवळी भाजी आहे. ही पण जोडी 15 रुपयाला विकतो आपण. हे बघा, मित्रांनो अशा पद्धतीने माझ्या पाठीमागे बघू शकताय आपण छोट्याशा प्रमाणात एक भाजीपाला केलेला आहे. मित्रांनो स्वतःसाठी म्हणजे एवढं सगळं भाजीपाला आपल्या कुटुंबाला संपूर्ण काही शक्य नाही. मित्रांनो जसं आपणच खात राहिलो तर शेवटला इतका जून वगैरे होऊन जाईल, मध्ये भाजी खाण्यात काही मजा नसते. त्यामुळे मित्रांनो एक 10-15 दिवसाची आता तयार झाल्यानंतर आपण एक 7-8 दिवसात स्वतः खातो आणि जी काय भाजी उरते ती आपण अशी जवळच्या गावात नेऊन विकतो. अशा पद्धतीने हे आहे आपला भाजीपाला. मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.